ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। नगरपालिकेच्या IUDP प्रकल्पात मोठा भूखंड घोटाळा झाला असून या प्रकल्पात नगरपालिकेने दिलेले प्लॉट प्रत्यक्षात 2-2 व्यक्तींना देण्यात आलेत। याची तक्रार लोटन चौधरींनी शासनाकडे केली आहे। नपाच्या समोर भांडारकर यांनी कोणतीही मंजुरी न घेता मोठे टपरी संकुल उभारले आहे, त्याचा टॅक्स नपाला मिळत नाही। प्रशासकांनी गोलमाल करून मोक्याच्या जागा बिल्डरच्या घशात घातल्या आहेत। कोट्यावधी किंमत असलेल्या या जागा करार संपल्यावरही ताब्यात घेतलेल्या नाहीत। काही प्लॉट धारकांनी करारप्रमाणे भूखंड विकसित केलाच नाही, तरीही नपाने या जागा पुन्हा ताब्यात घेतलेल्या नाहीत। मुताऱ्या तोडून दुकाने बांधून घेण्यात आली, यात नपाचे मोठे नुकसान झाले आहे। कोट्यावधीचा कर बुडाला आहे। नपा कार्यालयातून या प्रकल्पाची संचिकाच गायब आहे। केंद्र सरकारच्या सहकार्याने राबविलेला IUD प्रकल्प अपूर्ण राहिला आहे। शॉपिंग कॉम्प्लेक्स 2 होते, एकच पूर्ण झाले। या प्रकल्पात 4ही बाजूने अतिक्रमण झाले आहे। याचीही दखल नपा घेत नाही, त्यामुळे जनतेचा पैसा चोराच्या हाती जात असल्याचा आरोप लोटन चौधरींनी केला आहे। नव्याने आलेले नगराध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।